पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भाग म्हणून ओळखले जाणारे कोंढरी गाव आज उत्साहात आहे। कारण या गावातील साध्या मजुराच्या कुटुंबातील 7वीत शिकणारी आदिती पारठे हिची अमेरिकेतील प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्था नासाला भेट देण्यासाठी निवड झाली आहे। दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलीला मिळालेली ही सुवर्ण संधी गावासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। निगुडघर येथील जिल्हा परिषद शाळेत आदिती शिक्षण घेत आहे। पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांची अमेरिकेला नेऊन नासा संस्थेला भेट देण्याची योजना राबवली जाते। या योजनेसाठी तब्बल 16,121 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। 6वी आणि 7वीला या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा, ऑनलाईन परीक्षा आणि शेवटच्या टप्प्यात मुलाखत या 3 कठीण टप्प्यातून प्रवास केला। या सर्व चाचण्या उत्तीर्ण करत आदिती पारठेने 16,000 विद्यार्थ्यांमधून स्वतःचा ठसा उमटवत ही संधी मिळवली आहे। आदितीने स्वतःच्या तयारीबद्दल बोलताना सांगितले की मी खूप मन लावून अभ्यास केला। लेखी आणि ऑनलाईन परीक्षेनंतर जेव्हा मला मुलाखतीसाठी निवड झाली तेव्हा खूप आनंद झाला। आता मला नासामध्ये जाऊन मोठे शास्त्रज्ञ भेटतील, तिथे अंतराळ संशोधन कसे चालते हे पाहता येईल याचा विचार करताच मी आनंदाने भारावून जाते। तिच्या या शब्दात तिच्या डोळ्यातील चमक स्पष्टपणे दिसून येते। मी कोंढरीची आहे, पण पहिलीपासून इकडे आजोळ्यात राहते देवघरला। देवघर ते निगुडघर 4 किलोमीटर मी रोज चालत येते आणि चालत जाते। माझे मामा सतीश कंक आणि मामी मंगल कंक यांच्याजवळ मी राहते। त्यांनी पहिलीपासून माझा सांभाळ केला। आजी जनाबाई कंक ही त्यांच्याबरोबर माझा सांभाळ करते। तिथे जाऊन संशोधन कसं करायचं, तिथली वेगवेगळी माहिती मिळवायची आणि कसे संशोधन करतात, नक्की काय करावं लागतं संशोधन करण्यासाठी, कोणते विषय लागतात शास्त्रज्ञ बनण्यासाठी, हे सगळं तिकडे गेल्यानंतर मी माहिती काढून घेणार याची सगळ्याची। मी पहिली परीक्षा आपटी केंद्रात दिली लेखी, दुसरी दिली भोर तालुक्यात कॅम्प्युटरवर दिली आणि तिसरी परीक्षा होती ती मुलाखत होती। ती मुलाखत पुण्यातील आयुका येथे झाली। आयुकात वेगवेगळे पुतळे होते, जसे की आयझॅक न्यूटन, आर्यभट्ट, गॅलिलिओ यांच्या सगळ्यांचे पुतळे होते। वेगळी एक सायकल होती, त्याच्यावर काहीतरी प्रयोग केला असेल त्यांनी, आम्हाला ते दाखवलं नाही। आणि एक गोल राऊंड होता, त्याच्यात सोनेरी कलरचा एक गोळा होता, त्याला वरती बांधला होता। तो 12 तास पूर्व ते पश्चिम आणि 12 तासानंतर दक्षिण ते उत्तर असा फिरत होता। तिथं वेगवेगळ्या दुर्बिणी, त्या सॅटेलाइट सोडतात वरती, ते पाहण्याची इच्छा आहे माझी। आणि आतापर्यंत सूर्य, चंद्र, तारे हे मी माझ्या गावापासून पाहिले होते खूप दूरवरून, पण तिथे गेल्यानंतर मोठ्या दुर्बिणीतून आम्हाला ते जवळ दुर्बिणीतून दाखवणार असा भास होईल की मी अवकाशात गेले असं तिथे गेल्यानंतर वाटेल। त्या मोठ्या दुर्बिणीत बघता येईल तिथले वेगवेगळे शास्त्रज्ञ ते काय संशोधन लावतात हे तिथे गेल्यानंतर कळेल मला। तुझं स्वप्न काय करायचं? मला खरं तर पुढे जाऊन IPS बनायचंय, पण तशीच मला विज्ञानाची खूप आवड आहे। आदितीच्या कुटुंबियांचा आनंदही अनावर झाला आहे। तिचे आई वडील मजूर म्हणून काम करतात। आमच्या घरातील कुणी विमानतळही अजून पाहिलेलं नाही, पण आमच्या मुलीला आज विमानात बसून 7 समुद्रापार अमेरिकेला जाण्याची संधी मिळते आहे, हे स्वप्नवत आहे असे कुटुंबियांनी भावुक होताना सांगितले। त्याचबरोबर आम्हाला तिच्या भविष्यासाठी मोठ्या अपेक्षा आहेत। ती आमच्यासारखी मजुरी न करता शिक्षणाच्या जोरावर मोठे व्हावी यासाठी ती खूप मेहनत घेत आहे असेही त्यांनी नमूद केले। आम्ही सगळे कुटुंबातले लोक खूप खुश आहोत की आमच्या घरातल्या मुलीला इतक्या 7 समुद्रापलीकडं अमेरिकेला जायला मिळतंय। आमच्या घरातल्या म्हणजे तिच्या आई वडिलांनी किंवा आम्ही ती देवघरला इथे मामाकडे राहतोय। मी मामी आहे, आजी आजोबा आणि आम्ही म्हणजे आमचं कुटुंब अख्खं इकडेच राहते ती। पण आमच्या घरातही कोणी असं जवळून विमानतळ बघितलेलं नाही आहे, त्याच्यामुळं आमच्या घरातलं कोणीतरी विमानतळ बघून विमानात बसतंय हेच खूप आहे आमच्यासाठी। त्याच्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत।
बरं, आदितीबद्दल काय सांगाल? ती पहिल्यापासूनच अशी अभ्यासात खूप हुशार आहे आणि अभ्यास म्हणजे तिला सगळ्याच्या अगोदर ती अभ्यासाला प्राधान्य देते. त्याच्यामुळे खूप कष्टाळू आहे, अभ्यासू आहे आणि खूप हुशार पण आहे. बरं, आदितीचं काय झालेलं पाहिजे तुम्हाला, स्वप्न काय? तिचं स्वप्न आहे IPS होण्याचं. पण प्रत्येक गोष्टीत असं लहान मुलं असतात, त्याच्यामुळे त्याला ठरवता नाहीत. आता सध्या लहान मुलांची अशी मनं चंचल असतात. मग आता तिचं असं वैज्ञानिक बनती, ती थोडी तिला अभ्यासाची हे असल्यामुळं तिने स्वप्न तिचं अगदी लहानपणापासून उराशी धरले, तिला IPS व्हायचंय म्हणून. बरं, पण आता ती वैज्ञानिक पण बनू शकते. तिच्या म्हणजे स्वतःच्या समोर प्रश्न आले की आपण सोडवतो, त्यातून माणसाचं आतून काय वाटतं माणसाला हे सगळं समोर येतं. त्यानुसार ती आता वैज्ञानिक पण बनू शकते असं मला तरी वाटतं. गावातील ग्रामस्थांनाही आदितीबद्दल प्रचंड अभिमान वाटतोय. दुर्गम डोंगराळ भागातून येऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलगी आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपक्रमात सहभागी होणार असल्याने तिच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आदिती पारठीची ही निवड केवळ तिच्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण भोर तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अशा संधी भविष्यातील शैक्षणिक आणि वैज्ञानिक वाटचालीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. आदितीच्या या यशामुळे भोर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये नव्या आशा आणि स्वप्नांची ज्योत पेटली आहे. दुर्गम डोंगरी भागात एका साध्या घरातील मुलगी 7 समुद्रापार नासाला जाणार ही घटना केवळ प्रेरणादायी नाहीच तर संघर्षातून यश मिळण्याचा आदर्शही ठरली आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.